चित्रपटांमध्ये काम करते ती नायिका, गाणं म्हणते ती गायिका. परंतु अंगणवाडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपते ती म्हणजे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांच्या कार्याला सलाम आहे. बहिणींनो, केंद्राचं मानधन आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत येणार, हा प्रश्न सगळ्याच बहिणींच्या मनामध्ये सध्या पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोधणार आहोत की नेमकं अधिकाऱ्यांनी काय म्हटलेलं आहे, आयुक्त कार्यालयामधून काय अपडेट आलेली आहे की अंगणवाडी सेविका ताईंचं मानधन आणि उरलेला जो काही केंद्राचा भत्ता आहे त्यासोबतच मार्च 2024 पासून जो काही थकीत पडलेला प्रोत्साहन भत्ता आहे, फेल झालेला होता, त्यांच्या याद्याही तयार आहेत. मग त्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. बहिणींनो बघा, केंद्राचं मानधन हे वेळेवरती यायला पाहिजे यासाठी नवीन प्रणाली सध्या तयार होत आहे. त्या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचं केंद्राचं मानधन जे आहे ते मागे जमा झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की मार्च 2026चं केंद्राचं मानधन अद्याप देखील तुमच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 2024 पासनं प्रोत्साहन भत्त्याच्या ज्या काही फेल झालेल्या याद्या होत्या त्या संदर्भामध्ये देखील काहीही अपडेट नाही आहे. या संदर्भामध्ये बहिणींनो, आयुक्त कार्यालयाला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे. यावेळेला ते भेटले सहाय्यक संचालक वित्त व लेखा विभागाच्या सन्माननीय सहाय्यक संचालकांना. ठीक आहे, पदाधिकारी गेलेत आणि आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी सहाय्यक संचालकांची भेट घेतली. आता वित्त व लेखा विभागाचीच भेट का घेतली? कारण की यांच्याकडे वित्त आहे, पैसा आहे, बरोबर आहे. आणि म्हणून सहाय्यक संचालक नेमकं काय म्हणतात या त्यांच्या शब्दाला खूप मान असतो. ते जे म्हणतील ते पूर्व दिशा असते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते एक्झॅक्ट ऑथेंटिक खरी माहिती सांगतात, यामध्ये काहीही शंका नाही आहे. त्यांनी असं सांगितलं की मार्च 2026चा जो काही केंद्राचं थकलेलं मानधन आहे ते पुढच्या 8 दिवसामध्ये जमा होईल तुमच्या खात्यामध्ये. किती दिवसांमध्ये बहिणींनो? 8 दिवसांमध्ये. आता असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे आपण आता असा आपण विश्वास ठेवूयात की पुढच्या 8 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती येतील. त्या व्यतिरिक्त 2024 पासनं अनेक बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता हा मिळालेला नाही आहे. आणि कुठल्या तरी तांत्रिक कारणामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे ह्या याद्या अक्षरशः फेल झालेल्या होत्या. आता ह्या ज्या फेल झालेल्या होत्या, बहिणींच्या नावं होती, किती रुपये होते, तर त्याच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या याद्या प्रकल्प अधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या आहेत. असं पद्धतीचं त्या पाठवण्यासंदर्भामध्ये म्हणजे ती काही प्रक्रिया सुरू आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मग हे जर सगळं झालं असेल तर या ठिकाणी फेल झालेला जो काही प्रोत्साहन भत्ता होता तर तोही येण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे काय तर मार्च 2026चं जे थकीत असलेलं मानधन आहे तर ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता येण्याची पुढच्या 8 दिवसांमध्ये शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एक आहे की अंगणवाडी सेविका ताईंचं जे काही केंद्राचं असेल, राज्याचं मानधन असेल आणि प्रोत्साहन भत्ता असेल, हा असा गटातटानं न येता एक वेळेस सोबत जर खात्यामध्ये जमा झाला तर ती मोठी रक्कम अंगणवाडी सेविकांच्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वापरला जाऊ शकते. अन्यथा याला एक न धडा आणि भाराभर चिंध्या असं काही बहिणी म्हणत असतात, तसं होता कामा नये. आणि बहिणींचा शासकीय यंत्रणेवरचा विश्वास हा पुरता टिकून ठेवायचा असेल तर कितीही म्हटलं तरी पैशाचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. कशाचंही सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईंच्या खात्यामध्ये वेळोवेळी जी रक्कम आहे ती पोहोचल्या गेलीच पाहिजे अशा पद्धतीचं मत सगळ्या बहिणी सातत्याने व्यक्त करत असतात. बहिणींनो, याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताईंना साधारणतः किती तारखेपर्यंत हे मानधन तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे? काही अडचणी असतात तुमच्या, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून लिहून कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.